इच्छुक असायला अडचण नाही, ते लोकशाहीचं एक मंत्र आहे। लोकशाही जिवंत आहे याचं लक्षण आहे आणि महाविकास आघाडीकडे डझन इच्छुक आहेत याचा अर्थ महाविकास आघाडीची ताकद आहे। आमदार सतेज पाटलांची अग्निपरीक्षा असणार आहे चंदगड मतदार नाही, अग्निपरीक्षा माझी राज्यातच असणार आहे। शाहू महाराज यांचा आज आभार दौरा संपन्न झालेला आहे। त्याचबरोबर आज इथे महाविकास आघाडीच्या मार्फत इथे सत्कार देखील इथे संपन्न करण्यात आलेले आहे। महाविकास आघाडीचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार संपन्न झालेला आहे। सतेज पाटील आहेत आपल्यासोबत। तर आभार दौऱ्याच्या निमित्ताने काय गडिंग्लजकरांना आश्वासित करतात? महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या वतीनं आदरणीय महाराजांना भरभरून असं प्रेम गडिंग्लजकरांनी दिलेलं आणि आम्ही आभार दौरा काढलेला आहे। आज सकाळी भुदरगड आहे, आत्ता गडिंग्लज आहे, उद्या चंदगड आहे, आजरा आहे। कारण की ज्या जनतेनं भरभरून प्रेम दिलेलं आहे त्यांचं धन्यवाद मानणं आमचं कर्तव्य आहे। आणि जो आम्ही शब्द दिला होता की प्रत्येक तालुक्यामध्ये आमचं ऑफिस असेल त्या पद्धतीचे नियोजन पुढच्या काळामध्ये येईल आणि शाश्वत कामं खासदारांच्या माध्यमातून या तालुक्यासाठी कशी करता येतील, जे केंद्राच्या माध्यमातून काही मोठ्या गोष्टी या तालुक्यासाठी कशा करता येतील हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल। गडिंग्लजमध्ये उद्योग एखादा शाहू महाराजांची पुण्याई वापरून एखादा मोठा उद्योग आणता येतो का, त्यातून रोजगार उपलब्ध करून देता येतो का, हा आमचा एक प्रयत्न राहील। विधानसभेच्या अनुषंगाने कशी वाटचाल राहील महाविकास आघाडीची? महाविकास आघाडी म्हणून या जिल्ह्यामध्ये आम्ही ताकदीनं लढणार आहोत। महाराष्ट्रामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढणार आहोत। सीट वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही, त्यामुळे कुठली सीट कुणाला हा चर्चेचा विषय अजून आलेला नाही। परंतु आमच्यात एकोप्यानं, कारण की जो काय मॅन्डेट जनतेनं दिलेला आहे, आता 31 खासदार हे महाविकास आघाडीचे साधारणपणे या राज्यामध्ये आलेले आहेत आणि जनतेच्या मनामध्ये आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा यावं। कारण की प्रीपेड मीटरचा विषय असू दे, शक्ती मार्गाचा विषय असू दे, वाढलेली महागाई असू दे, वाढलेली बेरोजगारी असू दे, या सगळ्याचा परिणाम या राज्यातल्या जनतेवर झालेला आणि जनता निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेला त्याचं उत्तर देईल। लोकसभेला मिळालेलं यश जर पाहिलं तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची माहिदाळी खूप आहे। कशी मोड बांधण्यात तुमचं यशस्वी व्हाल? नाही, मी म्हणलं तसं महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत आणि मग सगळ्यांना एकत्रित करू, सगळ्यांशी चर्चा करू, समन्वय साधू। या राज्यामध्ये देखील आपण बघितलं 48मध्ये 45 जागा ह्या अगदी विनावाद महाविकास आघाडीनं लढवल्या। 2-3 जागांमध्ये किरकोळ उणिवा थोड्या राहिल्या। इच्छुक असायला अडचण नाही, ते लोकशाहीचं एक मंत्र आहे। लोकशाही जिवंत आहे याचं लक्षण आहे आणि महाविकास आघाडीकडे डझन इच्छुक आहेत याचा अर्थ महाविकास आघाडीची ताकद आहे। आमदार सतेज पाटलांची अग्निपरीक्षा असणार आहे चंदगड मतदार? नाही, अग्निपरीक्षा माझी राज्यातच असणार आहे, जिल्ह्यात असणार आहे। जनता शेवटी आमच्याबरोबर आहे। जनतेला आम्ही जो मॅन्डेट जनता देणार आहे त्याला योग्य आम्ही उमेदवार निश्चितपणे देऊ। सगळीकडेच हा प्रश्न आहे। आता काय शेवटी 10 मतदारसंघात उमेदवारी कोल्हापूर जिल्ह्यातल्या निश्चित करायच्या, सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही ती करू। लोकसभेला जो जाहीरनामा किंवा वचननामा होता तो येणाऱ्या कार्यकाळात छत्रपती शाहू महाराज पूर्ण करतील? नाही, पहिला आमचा शब्द होता 15 ऑगस्टपर्यंत ऑफिसेस उघडणं, तो पहिला आम्ही पूर्ण करतो आणि मग विकास कामाच्या बाबतीत मी म्हटलं तसं शाश्वत विकास, एक दिसणारा विकास, रस्ते गटरच्या पलीकडे जाऊन खासदारांच्या माध्यमातून एक चांगलं काही करता येते का, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो।